चिरनेर येथील मनीष क्लिनिक येथे अत्याधुनिक कॉस्मेटॉलॉजिस्ट क्लिनिकचे मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ. उरण तालुक्यातील चिरनेर येथील मनीष क्लिनिक येथे रविवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अत्याधुनिक कॉस्मेटॉलॉजिस्ट क्लिनिकचे उद्घाटन मोठ्या उत्साहात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिभक्तीपरायण भीमकांत बाळाराम पाटील आणि डॉक्टर प्रवीण मोकल यांचे वडील आदर्श प्राथमिक शिक्षक वसंत हरिभाऊ मोकल यांच्या शुभ हस्ते पार पडले. यामध्ये सर्व प्रकारच्या त्वचा उपचार, त्याच्यामध्ये हायड्रा फेशियल, चेहऱ्यावरील मुरमे, कार्बन लेझर फेशियल, मुरमांचे डाग उपचार, कोरियन ग्लास ग्लो, फेशियल पिगमेंटेशन उपचार, ग्लो फेशियल, मेलाझ्मा उपचार, त्वचा पॉलिशिंग मोल्ड्स आणि चामखीळ काढणे, त्वचा घट्ट करणे, टॅन काढणे, रासायनिक साले चेहऱ्यासाठी, PRP मायक्रो डर्माब्रेशन, त्वचा कायाकल्प, शारीरिक उपचार, केसांच्या समस्या, वजन कमी करणे तसेच केसांची निगा, वजन कमी होणे, नॉन इंटेन्सिव्हद्वारे केसांची वाढ, लेझर उपचार, वेदना ॲलोपेसिया उपचार, PRP क्रायोपॉलिसिस, डोक्यातील कोंडा उपचार, शरीराची काळजी, जन्माच्या खुणा, टॅटू काढणे, स्ट्रेच मार्क्स काढणे, शरीराचे एकूण केस लेझरने काढणे अशा प्रकारचे उपचार अत्यल्प दरात करण्यात येणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रवीण मोकल, डॉक्टर शुभांगी मोकल, चिरनेर ग्रामपंचायत सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, सुरेशभाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, अलंकार परदेशी, परेश पोवळे, शिवसेना चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख अरुण शेठ ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते BM ठाकूर, संजय मोकल तसेच सुप्रसिद्ध केक वर्ल्ड दिगोडेचे प्रोप्रायटर सुचित्र घरत, कोपरोली गावातील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रसाद म्हात्रे आणि डॉक्टर नयना म्हात्रे, वेशवी गावातील सुप्रसिद्ध डॉक्टर तेजस पाटील, डॉक्टर दर्शना पाटील, सुकापूरचे सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील तसेच सोमनाथ म्हात्रे, मनीष वेदक, संगीता वेदक, पत्रकार नंदकुमार तांडेल उपस्थित होते. दिवसभरात अनेक मान्यवरांनी या अत्याधुनिक कॉस्मेटॉलॉजिस्ट क्लिनिकला भेट दिली. महामुंबई चॅनलसह सचिन घबाडी, चिरनेर. आतमध्ये पूजा केल्यावर वाटलं एक थोडं हो मग हे असे दगडी घेतला ते काय झालं प्रॉब्लेम जास्त चल काय ताई करतो का पूजा? तिथे पूजा करा. आई 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 पूजा करा. इकडे ನೋಡಿ माझी 39 होती. आता माझा काल मी ती सेकंड प्रोसेस केली, चेक केली तर 37.5 1.5 इंच कमी झालं 5 दिवसामध्ये. आता याच्यामध्ये मी भात पण खातोय, सगळंच खातोय. मी ट्राय करतोय की बा खाल्ल्यावर पण होते बघूया. तर मला आता 1.5 इंचाचा फरक साधारण 5 दिवसात पडला. अजून 10 दिवस माझ्याकडे आहे, नाही तर मग सेकंड मला मोठे पैसे भरायचे, पण माझ्यावर मला अंदाज येईल ना कसं काय. मग तसं आपल्या एक्सपिरियन्सने आपण पेशंटला सांगू शकतो. आता आपल्या एरियामध्ये हे फर्स्ट टाइमच आहे. आणि दुसरी गोष्ट, आता आपण डेव्हलप होत, चोर आले म्हणजे आपण डेव्हलप होत चालू, बरोबर. दुसरे कुठल्या डॉक्टरने टाकल्यापेक्षा 39 ज्यावेळी 5व्या दिवशी तो प्रोसेसला येणार त्यावेळेला आपण ते पुन्हा दाखवणार बाबा आत घेतो. आता याच्यामध्ये तुम्हाला आम्ही गोळ्या देणार नाही, तुम्हाला इंजेक्शन नाही, काय नाही. तर डाएट फक्त एवढं सांगणार की या 5 दिवसापर्यंत आपण भात वगैरे काही खायचं असतं, नॉर्मली आपलं जेवण स्पायसी वगैरे काय. आणि पुढे सुद्धा जर आपल्याला कंटिन्यू करायचं झालं, तर हे झाली 15 दिवसाची प्रोसेस. 15 दिवसानंतर आपल्याला वाटतं माझं 2 इंच गेलं, तर मला आणखी 2 इंच घालायचं, पुन्हा 15 दिवसाला सेम प्रोसेस. अशा तुम्ही किती 4-5 किती पाहिजे तेवढं पोट आतमध्ये घालू शकतो. पण
याला असं आहे की पुढे तुम्हाला डाएट पण करावं लागेल. जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल, समजा तुम्ही पुन्हा खायला लागला हॉटेलचं खास स्पायसी तर मग पुन्हा वाढू शकतं, कारण शेवटी आपली बॉडी आहे, खाल्लं तर ते वाढणार. पण इन्स्टंट रिझल्ट आहे आणि त्याचा काही त्रास नाही आपल्याला, पेन नाही काय नाही. हे त्याच्यासाठी केलं वेट मॅनेजमेंट, म्हणजे आपलं वजन कमी करण्यासाठी. आणि एकदा का आपलं वजन कमी झालं की मग आपला कोलेस्ट्रॉल लेवल तर आहे, म्हणजे हा आतमध्ये काही हे नाही होत, दुखणार नाही, काय नाही काय नाही. आणि बॉडी आता आपण बोलतो की माझं 2 इंच 4 इंच गेलं आतमध्ये, म्हणजे माझं ते फोल्ड पडतील किंवा ठीक राहील. पण त्याच्यासाठी ते RFI आणि कॅव्हिटेशन म्हणजे ती स्ट्रेचच राहणार, तुम्हाला असे लूज दिसणार नाही बॉडी, ते स्ट्रेच. त्याच्यामुळे ते आहे, म्हणजे 15-15 दिवसांनी आपण बोलतो. आता